पोटॅशचा वापर आपल्या शेतात हा कधी करावा? हा प्रत्येक शेतकऱ्याला पडलेला सर्वात पहिला प्रश्न असतो. पोटॅश हा सुरुवातीला वापर करावा, की फुल अवस्थेमध्ये वापर करावा, की फळ अवस्थेमध्ये वापर करावा? हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात असतो. याच प्रश्नाचे उत्तर मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, पोटॅश हे मुख्य अन्नद्रव्य असून याचं शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण चांगलं व्यवस्थापन नाही केले तर आपल्या उत्पादनात 33% पासून ते 50% पर्यंत कमतरता आपल्याला आढळून येते. त्यामुळे पोटॅशचे नियोजन योग्य वेळी योग्य पद्धतीने होणे खूप गरजेचं आहे. कारण पोटॅश हे वजन वाढीवर विपरीत परिणाम करतं. पोटॅश जर आवश्यक वेळेस जर नाही दिला तर उत्पादनात वजन हे वाढतं आणि पोटॅश घटक जर कमतरता पडली तर जे काही आपण उत्पादन घेतो त्याचं वजन कमी होत चालतं. तर आता आपण समजून घेऊया की पोटॅश या घटकाची आवश्यकता झाडाच्या कोणत्या अवस्थेमध्ये म्हणजे झाडाच्या कोणत्या भागामध्ये जास्त कमतरता असते. झाडाच्या वरच्या शेंड्याच्या भागामध्ये की मधल्या भागामध्ये की बुडाच्या पानांमध्ये, म्हणजे झाडाच्या कोणत्या भागामध्ये जास्त कमतरता वाटते. तर मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याला पोटॅशची कमतरता झाडांमध्ये कुठे आहे हे जर बघायचं असेल तेव्हा पोटॅश हा बुडाजवळच्या पानात कमी आहे हे जाणवलं जातं. तर बुडाजवळचे जे काही पानं असतात ते पिवळी पडून वाढत असतील तर पोटॅशची कमतरता आहे असं समजायला म्हणजेच हरकत नाही. जेव्हा झाडांमध्ये पोटॅश कमी पडतो तेव्हा झाडाच्या पानांच्या कडा या पिवळ्या पडून हळूहळू तपकिरी रंगाच्या होत जातात आणि शेवटी ते वाढून जातात. म्हणजेच काय, बुडाजवळ जी पाने वाढतात म्हणजेच नक्की काय, बुडाजवळ जी पाने आहे ती पोटॅश साठवून ठेवतात. जेव्हा बुडाजवळच्या पानांची पोटॅशची गरज चांगल्या प्रकारे भागून जाते तर तेव्हा उरलेला पोटॅश ते वरच्या पानांना म्हणजे सप्लाय करतात, म्हणजेच वरच्या पानांना पोहोच करतात. जेव्हा या झाडाची कमतरता झाली तर ते पोटॅश पाठवत नाही, म्हणजेच बुडाजवळच्या पानांना जर पोटॅशची कमतरता जर भासली तर ती वरच्या पानांना पोटॅश सप्लाय करत नाही. तर सुरुवातीला लागलेली कोवळी पानं असतात आणि त्याला आपण आहार म्हणजेच पोटॅश संतुलित प्रमाणात दिलं तर आपल्या झाडाला पोटॅश कमी पडत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पोटॅश योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पोटॅशची योग्य मात्रा द्यावी लागते. तसेच दुसरा जर मुद्दा आपण बघायला गेलं तर पोटॅश हा झाडाच्या फुलांमध्ये, झाडाच्या फळांमध्ये आवश्यक असतो. जेव्हा पोटॅशची कमतरता ही फळांमध्ये कमतरता होते त्यावेळेस फळांची जी काही जडणघडण असते, म्हणजे जे काही आकार असतात फळांचे ते वेडीवाकडे होतात आणि जे काही फळांची चकाकी असते, शायनिंग असते, ती कमी होत चालते. त्यावेळेस समजायचं की झाडांमध्ये पोटॅशचं प्रमाण कमी आहे. तसेच झाडाचा बुंदा याच्यात देखील पोटॅश कमी असला तर याचा आकार खूप लहान असतो. म्हणजेच जर विचार केला तर झाडाच्या मुळांपासून झाडाच्या फुलांपर्यंत, फळांपर्यंत हा पोटॅश आवश्यक असतो. पण या सर्व गोष्टीचा विचार करता पोटॅश किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. तर मित्रांनो, आता आपण बघूया की पोटॅश हा पिकांना नक्की कोणत्या अवस्थेत दिला पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर आत्ताच प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कमी खर्चात घेत आहे. इंस्टा असेल, यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल, तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून शेतकऱ्यांचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले फीडबॅक बघू शकता. तर मित्रांनो, आत्ताच सर्व प्रकारची माहिती मिळवण्यासाठी प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. तर मित्रांनो, पोटॅश नक्की कोणत्या अवस्थेमध्ये द्यायचा, तर आपल्या झाडाला पोटॅश कधी द्यावा हे जाणून घेण्या अगोदर पोटॅश कार्य कशा पद्धतीने करतो हे लक्षात घेणे देखील खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला समजेल की पोटॅश हा नक्की आपल्या झाडांना कधी द्यायचा आहे. तर मित्रांनो, आपण ज्या वेळेस झाडांना पोटॅश देतो त्यावेळेस झाडाचं काम आहे ते म्हणजे कार्य करणं. म्हणजेच कार्य नक्की काय, म्हणजे मुळांनी तयार केलेले अन्नद्रव्ये हे पूर्ण कार्याच्या स्वरूपात फळ, फूल आणि पान यांच्याकडे ट्रान्सफर करत असतं. पानांनी प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून जे अन्न तयार केलेलं असतं ते अन्नद्रव्य तयार होऊन आणि ते
जवळजवळ म्हणजे मुळांपर्यंत पोहोचवणं, पानांपर्यंत पोहोचवणं आणि पानांनी तयार केलेलं जे काही अन्नद्रव्य ते मुळांपर्यंत पोहोचवणं हे कार्य झाडाचं कार्यरत असतं. जेव्हा झाड उगवले तेव्हापासून तर झाड संपेपर्यंत, झाडाचा अवधी संपेपर्यंत प्रोसेस ही झाडामध्ये निरंतर कार्यरत असल्याने पोटॅश हा झाडाला नेहमी आवश्यक असतो. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण पोटॅश हा झाडामध्ये कार्यवाही सप्लाय करण्याचं काम करतो. म्हणजेच मुळापासून तर पानांपर्यंत, पानांपासून मुळांपर्यंत मोठ्या प्रमाणात सप्लाय करण्याचं काम करतो. तर मित्रांनो, झाडाच्या एकूण 3 अवस्था असतात. पहिली अवस्था वाढीची अवस्था, दुसरी अवस्था म्हणजेच फूल अवस्था, तिसरी अवस्था म्हणजे परिपक्वता म्हणजेच फळ अवस्था. या मुख्य 3 अवस्था विचार केला तर पोटॅश हा सुरुवातीपासून आवश्यक असतो. म्हणजे ज्या वेळेस आपण बेसल डोस देत असतो त्यावेळेस देखील जमिनीचा प्रकार बघून आपल्याला पोटॅश खत देणं आवश्यक असतं. तर मित्रांनो, बरेच जण MOP म्हणजेच पोटॅशचा वापर करतात. तर MOP वापर न करता ज्या वेळेस आपण बेसल डोस देतो, NPK देतो, त्यावेळेस जर आपण 10-26-26 किंवा 12-32-16 जरी दिलं बेसल डोसमध्ये तर पोटॅशची जी काही कमतरता आहे ती भरून निघते. तर मित्रांनो, झाडाला एक प्रकारे चांगल्या प्रकारे अशा अवस्थेत झाडाला पोटॅश मध्ये सुरुवातीला जास्त प्रमाणात देण्याची काही आवश्यकता नाहीये, जर तुम्ही बेसल डोसमध्ये जर अशा पद्धतीने जर खत व्यवस्थापन जर करत असणार. तर कोणतेही पीक हे फळ अवस्थेत असेल किंवा फळ फुगवणीच्या अवस्थेत असेल तर अशा अवस्थेत देखील फळाला चकाकी आणण्यासाठी, वजन वाढण्यासाठी, कलर वाढवण्यासाठी तेव्हा देखील पोटॅश देणे खूप आवश्यक असतं. बरेच लोक खत देताना जो काही फॉर्म्युला आहे तो न समजून घेता कशाही पद्धतीने खत देतात. तर नक्की आपल्या झाडाला काय हवं असतं, आपण कोणते घटक देतोय, जे खत आपण देतोय त्याच्या पिकांना आवश्यक असलेले घटक आहेत का, हा विचार आपण केला पाहिजे. बरेच शेतकरी फक्त फळ अवस्थेत फळ फुगवण्यासाठी पोटॅशचा वापर करतात. पण आपण झाडाची अवस्था बघून, जमिनीचा प्रकार बघून खताची मात्रा ही पिकांना द्यायला हवी. तर मित्रांनो, सुरुवातीला बेसल डोस आपण एक बॅगमध्ये देऊ शकतो. तसंच पोटॅश कमी दिला तरी चालतो सुरुवातीला. परिपक्वतेच्या अवस्थेत, वजन वाढीच्या अवस्थेत, त्या अवस्थेमध्ये पोटॅशचं प्रमाण आपल्याला 1.5 ते 2 पट वाढवून देणं खूप आवश्यक आहे. म्हणजे सुरुवातीला जर आपण एक वेळ जर दिलेलं असेल तर फळ फुगवणीच्या